मीरा भाईंदरमधील उत्तम सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतले। पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वडिलांपासून आईला वाचवण्यासाठी धावलेल्या मुलाचा चाकू लावून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एका नातेवाईकाच्या साखरपुड्याला जाण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात पतीने पत्नीवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याच वेळी आईला वाचवण्यासाठी मुलगा मध्ये पडला, मात्र हल्ल्यादरम्यान चाकू मुलालाच लागल्याने तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच उत्तम सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वडिलांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। भाईंदर पश्चिम विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कन्हैया थोरात यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू करण्याची माहिती त्यांनी दिली आहे। 26 तारखेला रात्री एक 12-12:30च्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की एक मुलगा जखमी आहे आणि त्याला हॉस्पिटलला नेले आणि डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं आहे। त्यावरून आमच्या पोलिसांनी जाऊन तिथं चौकशी केली असता फिर्यादी आहेत पूनम बिंदेश कुमार सोनी या आहेत। त्यांनी सांगितलं की त्यांच्या आणि त्यांच्या नवऱ्याचं म्हणजे बिंदेश कुमार काशीप्रसाद सोनी यांचं घरगुती भांडण झालं आणि त्या भांडणाच्या दरम्यान हा आरोपी जो आहे बिंदेश कुमार काशीप्रसाद सोनी याने तिच्या अंगावर हल्ला केला चाकूने आणि त्यांचा मुलगा जो आहे अभय, त्याचं वय वर्ष आहे 24, हा मध्ये त्यांना त्याच्या आईला वाचवायला गेला तर त्यावेळेस आरोपी त्याने रागाच्या भरात तो चाकू त्याला मारला आणि त्याला तो जखम झाली आणि त्याच्या अतिस्रावामुळे किंवा त्याचं अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात उत्तम पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। CR नंबर आहे 88/2024, कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास चालू आहे। तपासादरम्यान आरोपी बिंदेश कुमार हा मिळालेला आहे, त्याला पोलिसांनी अटक केलं आहे आणि मान्य न्यायालयासमोर त्याला हजर केलं तर त्याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। ज्या चाकूचा उपयोग केला ते चाकू होतं की काय मोठा हत्यार होता, कसं काय? घरातला भाजी कापायचा तो चाकू आहे, घरातलाच आहे। सनन कारणामुळे काहीतरी त्यांचं झालं। फिर्यादी आणि आरोपी हे त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेले होते आणि लग्नावरून आल्यानंतर रिसेप्शनला जायचं होतं आणि रिसेप्शनला ते गेले नाहीत, त्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्याच्यावरून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आरोपी काय नशा वगैरे केलेला त्या टायमाला? नाही, तसं काही आढळून आलेलं नाही आहे। आरोपीची मेडिकल केलेली आहे। ठीक आहे, थँक्यू।